सातारा जिल्ह्यामध्ये चाकण येथील काही कंपन्या खंडाळा तालुक्यामध्ये MIDCमध्ये येणार आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नीरा व्हॅली असोसिएटचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, या कंपन्या आपल्या इथे येणार आहेत तर कसं काय नियोजन आहे या ठिकाणचं? चाकणमधले आणि चाकण परिसरातले, तळेगाव परिसरातले आणि मुंबई परिसरातल्या अनेक इंडस्ट्री आमच्या असोसिएशनच्या मागच्या 1 वर्षापासून संपर्कामध्ये होत्याच. आत्ता हे सगळ्या मीडियामध्ये आल्यानंतर सगळे लोकांचे प्रयत्न सुरू झाले त्यांना थांबवण्यासाठी किंवा त्यांची सोय करण्यासाठी. परंतु मागील 1 वर्षापासून ह्या सगळी प्रक्रिया सुरू होती. ह्याची अनेक कारणं येतं. तिथल्या तर वाहतुकीची साधनं, दळणवळणाच्या सोयी, जमिनीच्या किमती, औद्योगिक शांतता. बाकीच्या ठिकाणी तुलना केली तर सातारा जिल्ह्यामध्ये ह्या गोष्टी अजूनही खूप फेवरेबल आहेत. जमिनीच्या किमती कंट्रोलमध्ये आहेत, औद्योगिक शांतता चांगली आहे, स्थानिक प्रशासनाची खूप चांगली मदत होती. आणि त्यानंतर आम्ही ॲज अ असोसिएशन म्हणून आम्ही खूप पॉझिटिव्हली या सगळ्या गोष्टींच्याकडे प्रयत्न करतो आहे. आम्ही सातत्यानं उद्योगांना मदत करणे, नवीन उद्योगांसाठी प्रयत्न करणे, अशा आमचं सातत्यानं काम चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही ह्या सर्व परिस्थितीकडे आम्ही अत्यंत पॉझिटिव्हली बघतो आहे आणि या सर्व उद्योगांचं आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागतच करतो आहे. फक्त या सगळ्या गोष्टी होत असताना अजूनही पायाभूत सुविधा जर उत्तम झाल्या तर मी ह्या सगळ्या आपल्या जिल्ह्यातल्या 4-5 मंत्र्यांना माझी विनंती आहे या माध्यमातून की तुम्ही या सर्व गोष्टींच्याकडं पॉझिटिव्हली बघा. खंडातल्यासाठी सेपरेट काहीतरी प्लॅन करा आणि पायाभूत सुविधा जर सगळं उत्तम जर झाल्या तर या गोष्टीकडे अजून पॉझिटिव्हली आपली डेव्हलपमेंट होईल, स्थानिकांना रोजगार पण मिळेल आणि आपले अर्थकारण पण उंचावेल अशी मला अपेक्षा आहे. नक्कीच. तुम्ही काय सांगाल? तर नक्कीच आम्हाला चाकणमधल्या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत जर त्या साताऱ्यामध्ये आल्या तर आम्हाला नक्कीच आनंद आहे. सातारा जिल्हा हा सगळ्या बाजूनी परिपूर्ण आहे. इथे हायवे चांगला आहे, कनेक्टिव्हिटी चांगली आहे. इथून प्रस्तावित होणारे जे पुरंदर एअरपोर्ट आहे ते सुद्धा इथून जवळ आहे. आणि इथली जी माणसं आहेत ते आपण शांतता ज्याला म्हणू ती पूर्ण शांतता इथे आहे. प्रशासन सहकार्य करतं आहे. जे राजकारणी मंडळी आहेत त्यांचंसुद्धा इथे चांगलं सहकार्य आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू आणि त्या नीरा व्हॅली इंडस्ट्रियल असोसिएशन आमची जे आहे त्याच्या माध्यमातून आम्ही जे वेलकम सेंटर सुरू केलेलं आहे तर त्याच्या ज्या काही इंडस्ट्री येतील त्यांना लागणारे जे काही कायदेशीर बाबी असतील, जमिनीच्या बाबतीत काही प्रॉब्लेम असतील, स्थानिक प्रशासन यांच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे त्यांना सल्ला मसलत देणे, त्यांना मदत करणे हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्याच्या संदर्भात MIDCने आत्ता आम्हाला ऑलरेडी असोसिएशनसाठी जागाही अलॉट केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही आमचं वेलकम सेंटर सुरू करतो. नक्कीच. सर, तुम्ही काय सांगाल? राजकीय इच्छाशक्ती MIDCसाठी लागते. खरं तर या ठिकाणी काय म्हणताय? राजकीय शक्ती लागते आणि सातारा हा राजकीय गडच आहे हे आपल्याला माहिती आहे. पण मी जर आता मला इथे या सातारा जिल्ह्यात या कंपनीमध्ये मला आता 15 वर्ष झालेत. पण याच्यात छोटे मोठे राजकीय हस्तक्षेप असतात पण असा त्रास असा कोणाचा नाही आहे. आणि जे मी आत्तापर्यंत रांजणगाव झालं, चाकण झालं, पण साताऱ्यामध्ये ही परिस्थिती अजूनही चांगली आहे. आणि ही मला वाटतं 15 वर्षापूर्वी ही चाकण आपली सातारा MIDC आणि खंडाळामध्ये चालू झाली तेव्हापासून मला वाटतं हे नवीन विचार जास्त इथे आहेत. चाकण MIDCला आता 25, 30, 40 वर्ष होतील. पण साताऱ्यामध्ये जे आत्ता 15 वर्षापासून जी विचारशक्ती चांगली आहे आणि नवीन विचारशक्ती आहे आणि हीच विचारशक्ती पुढे घेऊन जाण्यात आपल्याला नक्की खारीचा आपल्या सिंहाचा वाटा असणार आहे. आणि जसं आता असोसिएशनतर्फे अध्यक्षांनी सांगितलं की आपण इथे एक वेलकम सेंटर चालू करतो आहे. त्यासाठी आपल्याला MIDCने जागा अलॉट केलेली आहे. त्यामध्ये आपण एक म्हणतो ना, एक सगळ्या गोष्टींच्या सुविधा त्यांच्यासाठी लागणारा सगळा बॅकअप, काय गरजा आहेत, काय तुम्हाला इथे मिळणार आहेत यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करतो आहे. धन्यवाद. नक्कीच. काय सांगाल तुम्ही? चाकणमधील येणाऱ्या इंडस्ट्रीसाठी किंवा पुणेमधील येणाऱ्या इंडस्ट्रीसाठी आम्ही नीरा व्हॅली इंडस्ट्रियल असोसिएशनतर्फे सर्वांचे स्वागत करतो. खंडाळा औद्योगिक वसाहत टप्पा नंबर 1 व टप्पा नंबर 2मध्ये मुबलक प्रमाणामध्ये जागा उपलब्ध असल्याने या ठिकाणी स्थानिक प्रशासन असेल, MIDCचे प्रादेशिक अधिकारी असतील किंवा इतर अधिकारी ते सगळे नवीन इंडस्ट्रीला सहकार्य करतील व त्या इंडस्ट्रीला येण्यासाठी, वाढण्यासाठी जे स्थानिक प्रशासनाचा किंवा असोसिएशनचा जे मदत लागेल त्यासाठी आम्ही सर्व नवीन कंपन्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू व त्यांचं या ठिकाणी शांततामय जे इंडस्ट्री उभारण्यासाठी त्यांना जे वातावरण पाहिजे ते आम्ही त्यांना नक्कीच देऊया. सर, खरं तर MIDC उभी राहण्यासाठी स्थानिक कामगारांची सुद्धा गरज असते. तर या कामगारांची काय परिस्थिती आहे या ठिकाणी? नाही, सातारा जिल्ह्यामध्ये स्थानिक कामगारांची उपलब्धता अत्यंत खूप चांगली आहे. कारण आपल्यापासून जवळ असणारा कोरेगावचा उत्तर भाग आहे, फलटणचा उत्तर भाग आहे, मान तालुका आहे, खटाव तालुका आहे, त्याचबरोबर घोर तालुका आणि पुरंदर तालुका, यातून कामगारांची उपलब्धता खूप चांगल्या प्रमाणात होते. आणि त्यात सगळ्यात जास्त महिला कामगारांच्या हाताला खूप चांगला रोजगार मिळाल्यामुळे
महिला सक्षम आणि त्या माध्यमातून कुटुंब खूप चांगले सक्षम झाले आहेत या परिसरामध्ये. त्याच्यामुळं ऑलरेडी आत्ताच्या असणाऱ्या MIDCमुळे अर्थकारण सुधारलंच, अजून नवीन इंडस्ट्री मग अजून सुधारेल. आता मोठ्या प्रोजेक्ट खूप येऊ घातले आहेत. मी परवा वालू कंपनी पण सर्वे केला. तर असे जर इंडस्ट्री आले तर निश्चितच स्थानिक अर्थकारण आणि आपण सोशल इकॉनॉमी म्हणतो की एक घटकामुळे दुसरा घटक सक्षम होतो, ही परिस्थिती खूप चांगल्या परिस्थिती बदलत राहील. नक्कीच. तर या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे की आमच्या इथे राजकारणी सुद्धा आम्हाला सपोर्ट करतात आणि स्थानिक कामगार सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे येथे येणाऱ्या कंपन्यांचं या व्हॅलीने जी आहे त्यांनी स्वागतच केलेलं आहे. कॅमेरामॅन मंगेश कुमारसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा.